हॅलो, मी मंगेश पाटील. लास्ट लेक्चरला आपण व्हॉट इज द RDBMS अँड नॉर्मलायझेशनच्या एक बेसिक कॉन्सेप्ट बघितला होता की नॉर्मलायझेशन काय आहे. आपल्याला पुढे नॉर्मलायझेशन हे खूप सारं यूजच करायचं आहे. तर आजची आपण कॉन्सेप्ट बघणार आहे की व्हॉट इज द SQL. हे मे बी लास्ट लेक्चर राहील किंवा याच लेक्चरपासून आपली प्रॅक्टिकल सिरीज चालू होऊन जाईल. प्रॅक्टिकल सिरीजमध्ये हे जे दिसतं तुम्हाला प्री रेकॉर्डेड मी काहीही करून नाही ठेवणार. जे राहील ते लाईव्ह प्रॅक्टिकलवरच आपण व्हिडिओ बनवूया. मे बी व्हिडिओ थोडा मोठा बनेल किंवा ट्राय करेल की छोट्या छोट्या पार्टमध्ये बोलून त्या कॉन्सेप्ट अंडरस्टँड करणं. की आजची कॉन्सेप्ट आहे आपल्याकडे व्हॉट इज द SQL. की SQL काय आहे. ठीक आहे, SQL एक स्ट्रक्चरल क्वेरी लँग्वेज. मी टेबल सोबत मॅन्युप्युलेशन करू शकतो किंवा असं म्हणू शकतो की डेटाबेसच्या ऑब्जेक्ट सोबत काम करू शकतो. मॅन्युप्युलेशन इन द सेन्स काय झालं की मी डेटा इन्सर्ट करू शकतो, डेटा अपडेट करू शकतो, डेटा डिलीट करू शकतो, डेटा रिट्राईव्ह करू शकतो. तर आपण हे कामं युझिंग SQL क्वेरी थ्रू करणार आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये किंवा याच लेक्चरपासून पूर्ण फोकस राहील क्वेरी डिझाईनवरच आणि इझी वेने घेऊ की क्वेरी कशा लवकर लवकर आपल्याला इझी अडॉप्ट करता येतील. तर SQLची डेफिनेशन आहे स्ट्रक्चरल क्वेरी लँग्वेज. इट्स अ प्रोग्रामिंग लँग्वेज यूज फॉर अ मॅनेजिंग और मॅन्युप्युलेटिंग द रिलेशनल डेटाबेस. ठीक आहे. तर SQL मध्ये काय काय तर क्वेरिंग द डेटा. जर मला डेटाबेस टेबलमधून रिट्राईव्ह करायचे असेल तर त्यासाठी मी क्वेरी फॉर्मॅटच यूज करेल. ठीक आहे, क्वेरी एक स्टँडर्डाइज फॉर्मॅट आहे, त्याला कसं लक्षात ठेवायचं आपण नेक्स्ट लेक्चरपासून त्याच्यावरच जाऊ. रिट्रायव्हिंग द डेटा वन और मोर टेबल, इन्सर्टिंग द डेटा, ॲडिंग अ न्यू रेकॉर्ड ऑन टेबल, अपडेटिंग डेटा, एक्झिस्टिंग डेटा मला चेंज करायचे असेल तर अपडेटिंग डेटा. त्याच्यानंतर कॉन्सेप्ट येते डिलीटिंग डेटा. जो करंटली एक्झिस्ट डेटा आहे त्याला जर मला डिलीट करायचे असेल तर त्याच्यासाठी पण यूज करेल मी SQL. आता डेटाबेस म्हटलं तर डेटाबेसमध्ये गोष्टी येतात काय ते मी लास्ट टाइम सांगितलं होतं. आता डेटाबेस क्रिएट कसा केला जातो किंवा डेटाबेसचे ऑब्जेक्ट, मेजर ऑब्जेक्ट, हा ऑलमोस्ट आपल्याला इंटरव्ह्यूला येणारा क्वेश्चन आहे की डेटाबेसचे ऑब्जेक्ट कोणते. आता ऑब्जेक्ट हे 5 मेजर ऑब्जेक्ट आपण कन्सिडर करू की पहिला ऑब्जेक्ट आहे टेबल, दुसरा ऑब्जेक्ट आहे स्टोअर प्रोसिजर, तिसरा ऑब्जेक्ट आहे फंक्शन्स, चौथा ऑब्जेक्ट आहे ट्रिगर आणि कर्सर. अगेन अगेन ऑब्जेक्ट आहेत जसे की स्कीमा आहे, इंडेक्सर आहेत, पण आपण त्याच्यात न जाता पहिले हे मेजर ऑब्जेक्टला टार्गेट करू. ठीक आहे. तर आता पुढे जर आपल्याला प्रॅक्टिकल सिरीज स्टार्ट करायची तर सगळ्यात आधी आपल्याला लागेल SQL सर्व्हर, जो तुम्हाला तुमच्या मशीनमध्ये इन्स्टॉल करावा लागेल आणि त्याच्यासोबत लागेल SQL मॅनेजमेंट स्टुडिओ. जर तुम्हाला इन्स्टॉलेशन नाही माहिती असेल किंवा नाही करता येत असेल तर तुम्ही मला DM करा, मी तुमच्या मशीनचे इन्स्टॉलेशन स्वतः करून देईल, त्यात काही अडचण नाही. पण प्रॅक्टिकल सिरीजच महत्त्वाची आता इन फ्युचर पुढे आपल्याला, तर प्लीज इन्स्टॉल करून घेशाल. तर आपल्याला लागेल SQL मॅनेजमेंट स्टुडिओ. SQL मॅनेजमेंट स्टुडिओ तुम्हाला या प्रकारच्या काही दिसेल. ठीक आहे. ही पहिली जी विंडोज दिसते ही आहे कनेक्ट सर्व्हर. या सर्व्हरमध्ये सर्व्हरच्या टाईप आहे की डेटाबेस इंजिन आहे, अनालिटिकल सर्व्हर आहे, फक्त रिपोर्टिंगसाठी सर्व्हिसेस यूज करायचे आहेत. तर ह्या गोष्टी इथं आहे. आपण सध्या यूज करणार आहे डेटाबेस इंजिन. सेकंड आहे सर्व्हरचं नेम. हे माझ्या सर्व्हरचं नाव आहे की ज्याच्याने मी त्या सर्व्हरला कनेक्ट होईल. इथं आहे ऑथेंटिकेशन. इथं आहे तुम्हाला एक ऑथेंटिकेशन. SQL मध्ये 2 ऑथेंटिकेशन टाईप आहेत. पहिला आहे मिक्स मोड ऑथेंटिकेशन आणि दुसरा आहे सर्व्हर ऑथेंटिकेशन. मिक्स मोड ऑथेंटिकेशनच्या मिनिंग समजून घ्या की मी एक लास्ट डेटाबेसच्या लेक्चरमध्ये पण मी सांगितलं की सिक्युरिटी प्रोव्हाइड करतो युझिंग ऑथेंटिकेशन. तर ऑथेंटिकेशन काय कॉन्सेप्ट आहे की मला माझी आयडेंटिटी प्रूव्ह करावी लागेल, जसं तुम्ही इंस्टाग्राम, फेसबुक, जीमेलवर करता युझिंग ईमेल ID अँड पासवर्ड. तर इथं माझा एक लॉग इन नेम दिलेला आहे आणि इथं एक पासवर्ड आहे. आता मी कनेक्ट करेल माझ्या सर्व्हरला. सर्व्हर कनेक्ट होईल आता. तर इकडं तुम्हाला ऑब्जेक्ट एक्सप्लोरर दिसतोय किंवा आपण याला म्हणतो सोल्युशन एक्सप्लोरर. आता इथं सगळ्यात आपल्याला डेटाबेसमध्ये काम करायचे म्हणून आपण या डेटाबेस सोबतच या फोल्डरला पहिले एक्सपांड करूया. ठीक आहे. आता इथं मला मल्टिपल डेटाबेस दिसत आहेत. तर हे आहेत माझे डेटाबेस. तर SQL मध्ये आपल्याला कमांड एक्झिक्युशनसाठी लागेल कमांड विंडो किंवा आपण म्हणू तिला क्वेरी विंडो.
तर ही आहे माझी क्वेरी विंडो. आता प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, सो बेस फोकस असेल हिच्या आपल्याकडे हिचे सिंटॅक्स असतील, जे बी असतील ते सिंटॅक्स. आपल्याला मेजर टार्गेट करायचे सिंटॅक्स. तर इथं सांगितलं मी हे ऑब्जेक्ट काय करावे लागतील, मला क्रिएट करावे लागतील किंवा याच्यावर मी काहीतरी पुढे काम करेल. आता सगळ्यात आधी पहिला ऑब्जेक्ट आहे टेबल. पण टेबल जर बघायला म्हटलं तर टेबलची कॉन्सेप्ट कशी आहे की आपल्याकडे पहिले डेटाबेसला आणखी एक नाव म्हटलं जातं, एका नावाने ओळखला जातो डेटाबेसला. अगेन म्हटलं जातं मेटा डेटा म्हटलं जातं. आता ही मेटा डेटा काय कॉन्सेप्ट आहे की सिंपल डेटा इंटू डेटा म्हणजे मेटा डेटा. आता आपल्याला सगळ्यात आधी लागेल, आपल्याला आता प्रॅक्टिकलला जायचं आहे तर टेबल, कारण की आपण ऑब्व्हियसली डेटा स्टोअर करणार आहे टेबल स्ट्रक्चरमध्ये. पण टेबल कशात राहील, आपला डेटा इंटू डेटा, डेटाबेसमध्ये टेबल राहील. म्हणून सगळ्यात आधी आपल्याला काय लागेल, डेटाबेस. सगळ्यात आधी इम्पॉर्टंट आहे डेटाबेस. या डेटाबेसमध्ये राहतील हे सगळे आपले ऑब्जेक्ट. ठीक आहे. आता टेबल क्रिएट करणं किंवा डेटाबेस क्रिएट करणं किंवा फंक्शन क्रिएट करणं किंवा कोणताही ऑब्जेक्ट क्रिएट करणं, याच्यासाठी आपल्याकडे पहिले तर आपण एकच बघू की स्टेटमेंट आहे, तिला म्हटलं जातं DDL, डेटा डेफिनेशन लँग्वेज, DDL. युझिंग DDL मी नवीन ऑब्जेक्ट क्रिएट करू शकतो, नवीन ऑब्जेक्टला मॉडिफाय करू शकतो, नवीन ऑब्जेक्ट हा डेटाबेसमधून रिमूव्ह करू शकतो. तर याच्यासाठी यूज केली जाते DDL. नवीन ऑब्जेक्ट क्रिएट करू शकतो, एक्झिस्टिंग ऑब्जेक्ट रिमूव्ह करू शकतो, एक्झिस्टिंग ऑब्जेक्टला मॉडिफाय करू शकतो. सॉरी, थोडी मिस्टेक झाली. आता ह्या DDL मध्ये आपल्याकडे काय काय कॉन्सेप्ट येतात. पहिली स्टेटमेंट येते आपल्याकडे क्रिएट. पहिली कमांड येते आपल्याकडे क्रिएट कमांड येते. आता क्रिएट कमांडचा यूज का केला जातो, पहिले जर हे सगळे ऑब्जेक्ट लक्षात ठेवा. सगळे ऑब्जेक्ट टेबल, स्टोअर प्रोसिजर, फंक्शन, ट्रिगर, कर्सर. क्रिएटचा यूज केला जातो क्रिएट न्यू ऑब्जेक्ट इन डेटाबेस. जर मला नवीन ऑब्जेक्ट हा डेटाबेसमध्ये क्रिएट करायचा असेल तर मी यूज करेल क्रिएट स्टेटमेंट. इवन थ्रू जर मला डेटाबेस पण क्रिएट करायचा असेल तरी पण मी वापरेल क्रिएट स्टेटमेंट. याच्यात अनदर स्टेटमेंट आहे ड्रॉप. ठीक आहे, ड्रॉप स्टेटमेंट आहे. ड्रॉप स्टेटमेंट काय काम करते, क्रिएट अ न्यू ऑब्जेक्ट. आता ड्रॉपचा मिनिंग असा आहे की एक्झिस्टिंग ऑब्जेक्ट मला डेटाबेसमधून रिमूव्ह करायचा असेल तर त्यावेळेस वापरेल मी ड्रॉप स्टेटमेंट. रिमूव्ह एक्झिस्टिंग ऑब्जेक्ट इन डेटाबेस. मग तो काही असू द्या तुमच्याकडे, टेबल, स्टोअर प्रोसिजर, कर्सर. जर तुम्हाला डेटाबेसमधून रिमूव्ह करायचं आहे तर मी त्याच्यासाठी वापरेल ड्रॉप कॉन्सेप्ट. त्याच्यानंतर आहे आपल्याकडे अल्टर म्हणून कॉन्सेप्ट आहे. आता अल्टर का यूज करता, सपोज एखादा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे आणि समहाऊ चेंजेस आले त्याच्यात की काहीतरी नवीन ॲडिशन आहे किंवा काहीतरी गोष्ट मला त्यातनं रिमूव्ह करायची, नवीनच ॲडिशन आहे की मला काहीतरी चेंजेस करायचे आहे त्याच्यात, मग म्हणून यूज केली जाते अल्टर स्टेटमेंट. अल्टरचा मिनिंग असं आहे की अल्टर द डेफिनेशन ऑफ एक्झिस्टिंग ऑब्जेक्ट. अल्टर द डेफिनेशन ऑफ एक्झिस्टिंग ऑब्जेक्ट. ही डिलीटची. अगेन एक डिलीटमध्ये आपल्याकडे एक कॉन्सेप्ट येते ट्रंकेट. मेजर आहे, हिला आपण आता नाही हिला एक्सप्लोर करू, हिला आपण DML सोबत एक्सप्लोर करू. आपल्याकडे 3 कॉन्सेप्ट भेटतील इन फ्युचरची. जस्ट सांगतो मी, ड्रॉप, डिलीट अँड ट्रंकेट.
तर यांना आपण तिघींना आपण एक्सप्लोर करू नेक्स्ट लेक्चर किंवा DML स्टेटमेंटमध्ये जेव्हा मी घेईल तेव्हा. तर आता DDL बद्दल बघू. सगळ्यात आधी तर मी माझ्या क्वेरी विंडोजवर येऊन जातो. पहिलं म्हणणं होतं आपलं की डेटाबेसमध्ये टेबल राहील. तर मला नवीन डेटाबेस तयार करायचा आहे. तर पहिले अगेन एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवू आपण की वर्ड म्हणून एक कॉन्सेप्ट आहे. व्हॉट इज मीन बाय कीवर्ड. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, जर मला प्रोग्रामिंग शिकायची तर मला कीवर्ड अंडरस्टँड करावे लागेल किंवा मला बेसिक मध्ये की कीवर्ड काय कॉन्सेप्ट आहे. जर मी म्हटलं कीवर्ड की तिच्याने मला काहीतरी अंडरस्टँड होईल. जस्ट सपोज मला कोणी विचारलं नाव, मला अंडरस्टँड झालं की समोरच्या मला विचारतोय नाव. मग माझ्या ब्रेनसाठी नेम काय झाला, कीवर्ड झाला. जर मला विचारलं की तू कोणत्या सिटीवरून आहे, तर सिटी काय झाली मला, माझ्या कीवर्ड झाला. म्हणजे जर मला ब्रेन अंडरस्टँड करू शकतोय की याच्या नेमच्या मिनिंग काय आहे, तर हा तो झाला माझ्यासाठी कीवर्ड. तर कीवर्डची डेफिनेशन काय म्हटली जाते, प्री एक्झिस्ट और प्री डिफाईन्ड वर्ड म्हटला जाता टू अंडरस्टँड अ कंपायलर. कंपायलरला अंडरस्टँड करण्यासाठी प्री डिफाईन्ड काहीतरी वर्ड दिलेले असतात. जसे की मला प्री डिफाईन्ड वर्ड होता नेम, सिटी. तर हे काय झाले माझ्यासाठी कीवर्ड. तर मला नवीन ऑब्जेक्ट तयार करायचे असेल तर नवीन ऑब्जेक्ट क्रिएट करण्यासाठी क्रिएट अ न्यू डेटाबेस मी यूज करेल. क्रिएट डेटाबेस. तर क्रिएट ही स्टेटमेंट झाली. डेटाबेस हा कीवर्ड झाला टू क्रिएट द न्यू डेटाबेस. मी जस्ट नोट डाऊन पण करून घेतो. डेटाबेस इट्स अ कीवर्ड टू क्रिएट अ न्यू डेटाबेस. हां, ठीक आहे. क्रिएट डेटाबेस, देन मी देईल माझ्या डेटाबेसचं नाव. जस्ट मी देतो DB फर्स्ट नाव देऊन देतो. ठीक आहे. आता इकडे करंटली जर ही लिस्ट बघितली तर याच्यात माझ्याकडे DB फर्स्ट म्हणून काहीही डेटाबेस क्रिएट झालेला नाही आहे किंवा आहे नाही. मी काय करेल, सिलेक्ट करेल ही स्टेटमेंट आणि इकडे एक प्ले बटन आहे किंवा आपण म्हणू मला ही स्टेटमेंट काय करायची आहे, एक्झिक्यूट करायची. मी त्याच्यावर प्रेस करेल. ओके, कमांड कंप्लीट सक्सेसफुली. आता इकडं आलेला आहे का डेटाबेस, नाही आलेला आहे. देन मी काय करतो, डेटाबेसवर आणि यूज करतो रिफ्रेश. ओके, DB फर्स्ट हा डेटाबेस क्रिएट झाला माझ्याकडे. याच्यात टेबल, व्ह्यू, प्रोग्रामॅटिकलीमध्ये आपल्या स्टोअर प्रोसिजर, हे सगळ्या गोष्टी, हे ऑब्जेक्ट आपल्याला या डेटाबेसमध्ये आता यूज करायला भेटले. ही एक कॉन्सेप्ट आहे की मी क्रिएट स्टेटमेंटने पण डेटाबेस तयार करू शकतो SQL मध्ये. अनदर कॉन्सेप्ट आहे युझिंग GUI, युझिंग ग्राफिकल युजर इंटरफेस पण मी माझा डेटाबेस क्रिएट करू शकतो. राईट क्लिक, न्यू डेटाबेस. DB जस्ट टेस्ट 2 नाव देतो. ओके, DB टेस्ट 2 नावाचा माझ्याकडे अगेन डेटाबेस तयार झाला. ही पहिली कॉन्सेप्ट होती क्रिएट डेटाबेस आणि सेकंड युझिंग GUI. जे पण त्यांनी आपल्याला टूल्स प्रोव्हाइड, युझिंग टूल्स म्हणतो मी, युझिंग टूल्स ऑल्सो वी कॅन क्रिएट डेटाबेस. युझिंग टूल्स पण आपण काय करू शकतो, आपला डेटाबेस हा क्रिएट करू शकतो. आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढं बघू. नेक्स्ट लेक्चरपासून मी टेबल, कन्स्ट्रेंट वगैरे कसं यूज करायचं तर तिथून सुरुवात करेल. ज्यांच्या पण कडे SQL नसेल किंवा इन्स्टॉल करायचे असेल किंवा काही अडचण असेल तर तुम्ही मला पिंग करा. तुम्ही इन्स्टॉला मला जस्ट मेसेज पण ड्रॉप केला तरी चालेल. मी तुमचे इन्स्टॉलेशन फक्त जेव्हा पण तुम्ही पिंग करशाल तुमच्या कम्प्युटरमध्ये इंटरनेट हे बेटर पाहिजे आणि त्याच्यानंतर NDX वगैरे तुमच्याकडे इन्स्टॉल पाहिजे. इंस्टाग्रामला मला पिंग करा, soul_I मॅडी हा माझा इन्स्टा ID आहे. याच्यावर तुम्ही पिंग केलं
आणि सांगितलं की मला इन्स्टॉलेशन करायचं आहे SQLचं, तर मी तुम्हाला करून देईल. थँक्यू. प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्स सो मच.